केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल इंधनाच्या दिशेने भारत पुढे जात असल्याची माहिती दिल्यानंतर इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत पुन्हा चर्चा सुरू झालीय. दरम्यान सोशल मीडियावर सिक्कीमचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कारच्या पेट्रोल टाकी भोवती मोठ्या संख्येने मुंग्या दिसतायत. काही युजर्सनी यावर असं म्हटलं आहे की भारतात वापरल्या जाणाऱ्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मुंग्या आकर्षित होत आहेत, कारण इथेनॉल उसापासून तयार होत असल्याने त्यात साखरेचे अंश असतात असा दावा अनेकांनी केलाय. मात्र फॅक्ट चेकमध्ये हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट झालंय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असतं. इथेनॉल ऊस, मका आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार केलं जात असलं तरी अंतिम इंधनामध्ये साखरेचे कोणतेही अंश शिल्लक राहत नाहीत. तज्ज्ञांच्या मते मुंग्या पेट्रोलच्या गोड चवीमुळे नव्हे तर इथेनॉलच्या रासायनिक गंधाला अन्नाचा संकेत मानून तिथे जमा होतात. म्हणूनच व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी असली तरी इथेनॉल मिश्रित पेट्रोल गोड असल्यामुळे मुंग्या येतात हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. दरम्यान इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान तर होणार नाही ना, असा प्रश्न आता वाहन चालकांना पडलाय.